हॅलो, हाय, नमस्कार. बिग एफ एमची मी आहे आरजे पल्लवी. हृदय कसं असतं ना, या हृदयावरती अनेक कविता होतात. अरे यार दिल की सुनो असं म्हटलं जातं प्रत्येक वेळेला. या हृदयाच्या संदर्भातच अनेक प्रश्न समोर यायला लागलेले आहेत बरं का. अगदी तरुण तरुण मुलं किंवा मुली असतील त्यांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम्स यायला लागलेले आहेत. नेमकं चुकतंय कुठे आणि कुणाचं? हा प्रश्न खूप मोठा भेडसावतोय बरं का. मला वाटतं याच गोष्टीचं निराकरण किंवा याच गोष्टीचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉर्ट आउट करण्यासाठी आज डॉक्टरांशी बोलावं. म्हणूनच आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये असंच एक विशेष अतिथी आलेले आहेत, पाहुणे आलेले आहेत, डॉक्टर आलेले आहेत, जे गप्पा मारणार आहेत आपल्याबरोबर, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. आज आपल्यासोबत आहेत सोलापुरातले, सोलापूर जिल्ह्यातले एकमेव कार्डियक इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट. या ब्रांचबद्दल मला वाटतं की सोलापूरकरांना, ऐकणाऱ्यांना जास्तीत जास्त माहिती व्हावी हाच एक उद्देश आहे. नेमका हे काम कसं चालतं, प्रत्येक वेळेला काय सांगितलं जातं, काय डायग्नोज केलं जातं, याविषयी आपण बोलणार आहोत. तर सोलापूर जिल्ह्यातले एकमेव डॉक्टर आपल्यासोबत आहेत, डॉक्टर बसवराज सुतार, जे MD DNB आहेत. सर, बिग एफ एममध्ये मनापासून स्वागत आहे तुमचं. नमस्कार. खरं तर आम्हालाही या गोष्टीबद्दल माहिती नाही, ॲक्च्युली जाणून घेणार आहोत या सगळ्या गोष्टी. मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, सर्वसामान्यांना पडणारा हा प्रश्न आहे की एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी जे आजकाल शब्द कॉमन झालेले आहेत प्रत्येकाच्या तोंडामध्ये, तर नेमकं हे आहे काय आणि याची गरज कुणाला भासते? नमस्कार, मी डॉक्टर बसवराज सुतार, कार्डिओलॉजिस्ट आणि इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट म्हणून मी काम पाहतोय. मॅडमनी जो क्वेश्चन विचारला आहे की एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी. आता एन्जिओग्राफी म्हणजे एखाद्या पेशंटला छातीत दुखतंय किंवा त्याला हार्ट अटॅक आला आहे, ECG मधनं किंवा एक लक्षणावरनं कळलं आपल्याला. तर एन्जिओग्राफी म्हणजे एखाद्या पेशंट हार्ट अटॅक आला आहे तर त्याच्यामध्ये कशामुळे आला हे बघायची टेस्ट आहे. बरं. की हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज आहे की नाही बघायची टेस्ट म्हणजे एन्जिओग्राफी. आपण काय करतो की हाताच्या नसामधनं किंवा पायाच्या नसामधनं एक कॅथेटर, एक ट्यूब घेऊन जाऊन हृदयाच्या नसांमध्ये एक कॉन्ट्रास्ट किंवा एक औषध सोडून हृदयाच्या नळ्या किंवा हृदयाचे वेसल्स आपण बघतो. त्याला आपण एन्जिओग्राफी, एक सिम्पलमध्ये एन्जिओग्राफी म्हणतो. मग हृदयाची नस जी आहे ती ब्लॉक आहे का, ब्लॉक असेल तर काय करायला पाहिजे, मग त्याला स्टेंट टाकायला पाहिजे, बायपास सर्जरी करायला पाहिजे किंवा मेडिसिन द्यायचं, ही पुढची गोष्ट आहे. मग एन्जिओग्राफी केलं की आपल्याला ब्लॉकेज आहे की नाही कळतं, हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज आहे की नाही कळतं बरं. एन्जिओग्राफी म्हणजे. आणि जर एन्जिओग्राफीमध्ये ब्लॉकेज असतील त्याला आपण स्प्रिंग जे टाकतो त्याला एन्जिओप्लास्टी म्हणतो सिम्पलमध्ये. अच्छा, कारण हा शब्द कॉमन झालाय प्रत्येकांना. आता पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की सर, एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी हे शब्द प्रत्येकाच्या तोंडावरती आहेत, अगदी ओठावरती आहेत, की अगदी कॉमन झालेले आहेत. तर एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी म्हणजे नेमकी काय? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यामध्ये इमर्जन्सी एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी पण करावी लागते. तर थोडंसं याबद्दल सांगा. जसं की तुम्हाला मी सांगितलं की एन्जिओग्राफी म्हणजे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज आहे की नाही बघायची टेस्ट आहे. मग काही काही वेळा आपण काय करतो की इलेक्टिव्ह करतो, म्हणजे बाबा पेशंटला प्लॅन करून करतो. पण काही काही वेळा इमर्जन्सीमध्ये एन्जिओग्राफी करून एन्जिओप्लास्टी करणं गरजेचं असतं. ते कुठले पेशंट, ज्या पेशंटला हार्ट अटॅक आलाय, बरं. ECG मध्ये लक्षणं दिसत आहेत आणि त्याला कंटिन्यू छातीत दुखतंय, अशा वेळी आम्ही काय करतो, पेशंटला इमर्जन्सीमध्ये घेतो, त्याची एन्जिओग्राफी करतो. एन्जिओग्राफीमध्ये आम्हाला ब्लॉक आहे की नाही कळतं. मग किती टक्के आहे, 100%, 90% हे आम्हाला कळतं. आणि त्यावेळेस इमर्जन्सीमध्ये आम्ही एन्जिओग्राफी झाल्यानंतर वायर वगैरे टाकून स्प्रिंग बसवतो. त्याला इमर्जन्सी एन्जिओप्लास्टी किंवा प्रायमरी एन्जिओप्लास्टी म्हणतो आणि हे खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यामुळं हृदयाचं मसल डॅमेज आम्ही वाचवतो प्रायमरी एन्जिओप्लास्टी, आणि हे खूप गरजेचं आहे. आणि लोकांनी त्यासाठी लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. चेस्ट पेन आजकाल कॉमन झालंय, पण चेस्ट पेन सुरू झाल्यानंतर कोणकोणत्या प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन्स असतात ज्या कराव्या लागतात? खूप चांगला क्वेश्चन, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की चेस्ट पेन म्हणून तुम्ही आले, तर चेस्ट पेनचे भरपूर कारणं आहेत, पण ते हृदयाचंच आहे की नाही हे बघण्यासाठी एक बेसिक टेस्ट आम्ही करायला सांगत असतो, आणि ते खूप करणं गरजेचं आहे. पहिली म्हणजे ECG. ECG काय सांगतं की आम्हाला ECG मुळे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज आहेत का, काही डेव्हिएशन झालेत का, हे आम्हाला कळतं. मग ECG मध्ये चेंजेस असले की आम्ही सांगतो की तू इकोकार्डिओग्राफी करून घे, म्हणजे इको करून घे. इको मध्ये काय असतं की हृदयाचं पंपिंग कमी झालंय का,
हृदयाचे वॉल चांगले आहेत का, काय प्रॉब्लेम झालाय का, हे आम्हाला इकोमधनं कळतं. इको म्हणजे सिम्पलमध्ये सांगायचं झालं तर हृदयाची सोनोग्राफी. अच्छा. आणि जर त्यात काही फॉल्ट निघाला तर आम्ही कधी-कधी अजून एक ब्लड टेस्ट सांगतो. ट्रोपोनिन. ट्रोपोनिन म्हणजे काय, की कधी-कधी हृदयाचं डॅमेज झालं, हं, एखादी नस बंद झाल्यामुळे हृदयाचं मसल डॅमेज होतं आणि तिथनं एक प्रोटीन बाहेर पडतं हं, आणि ते प्रोटीन आम्हाला सांगतं, की हृदयाचा हार्ट अटॅक आलाय. हं. ह्या तिन्ही गोष्टींमध्ये एखादं जरी पॉझिटिव्ह असेल, त्याला अँजिओग्राफीची गरज आहे. तिन्ही पॉझिटिव्ह असतील तर 100% त्याला अँजिओग्राफी करावीच लागते. मग एखादी त्यात तिन्ही ई-सी-जी, 2D इको आणि ब्लड टेस्ट हे बेसिक 3 गोष्टींमध्ये आम्हाला कळतं, की ह्या पेशंटला अँजिओग्राफीची गरज आहे की नाही आणि खूप महत्त्वाचं आहे. अच्छा. आणि चेस्ट पेन असेल तर ह्या गोष्टी करणं खूप खूप गरजेचं आहे. नक्कीच बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला जात नाही. तर मला वाटतं, की जे कोणी पाहतायत त्यांनी वेळीच डॉक्टरांचा, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. सगळ्यात महत्त्वाचा पुढचा प्रश्न कार्डिएक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यामध्ये लोकांना फरकच कळत नाही. करेक्ट. बऱ्याच वेळेला गफलत होते. तर कार्डिएक अरेस्ट म्हणजे काय आणि हार्ट अटॅक म्हणजे काय? खरं तर बऱ्याच वेळा हार्ट अटॅकला कार्डियाक अरेस्ट असं म्हणलं जातं. हं, पेशंट कार्डियाक अरेस्टनी एक्सपायर झाला किंवा असं. तर कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. मी म्हणतो कार्डियाक ही खूप मोठं शब्द आहे. बरं. त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येतो. कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय, की हृदयाच्या इलेक्ट्रिकल प्रॉब्लेममुळं पेशंट दगावला जातो. त्याच्यामध्ये हार्ट अटॅक हे महत्त्वाचं कारण. बरं. कार्डियाक अरेस्ट होतंय म्हणजे काय, की हृदयाचं पंपिंग कमी होतंय आणि ते इलेक्ट्रिक प्रॉब्लेम असू शकतो. दुसरे कुठले अदर प्रॉब्लेम असू शकतो. काही लोकांना ब्रेनचा प्रॉब्लेम असतो, सडनली कार्डियाक अरेस्ट होतो पंपिंग कमी झाल्यामुळं. काही-काही लोकांना हृदयाचं पंपिंग सडनली कमी झालं आणि इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम होतो. हृदयाचे ठोके खूप वाढतात हं, आणि सडनली तो कोलॅप्स होतो. आणि हार्ट अटॅक म्हणजे काय, की हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज झालं, हं. की ते हृदयाचं मसल त्या डॅमेज होतं बरं. आणि पेशंटला छातीत दुखायला लागतं, हं, हं. घाम येतो आणि बीपी कमी होतो, श्वास घ्यायला त्रास होतो. हे लक्षणं असले, की आपण हार्ट अटॅक आला असं म्हणतो. अच्छा. आणि हार्ट अटॅक आला, की त्याच्यावर काय गोष्टी असतात? ई बघतो, इको बघतो आणि ब्लड टेस्ट बघतो. मग त्याच्यामुळे आम्हाला कळतं, की हार्ट अटॅक आलाय. आणि हार्ट अटॅक झाला असेल, तर आपण त्याला इमर्जन्सीमध्ये अँजिओग्राफी सांगून, ब्लॉक असेल तर आपण ते क्लिअर करून पेशंटला वाचवू शकतो, मेडिसिन देऊ शकतो. बरोबर. पण कार्डियाक अरेस्टमध्ये आपण वाचवू शकत नाही. त्याला इमर्जन्सीमध्ये लगेच त्याला सी-पी-आर देणं गरजेचं असतं. प्रॉब्लेम कशामुळे झालाय हे बघणं गरजेचं असतं. कारण ब्रॉड शब्द आहे तो, कार्डियाक अरेस्ट. कार्डियाक अरेस्ट हे कुठल्याही कारणामुळे होऊ शकतं. तो मोस्टली इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे. तर इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम झाला, की हृदयाचं पंपिंग कमी होऊ शकतं, हृदयाचं मसल डॅमेज होऊ शकतं. कुठल्याही कारणामुळे कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो. ते बघणं गरजेचं आहे. पण हार्ट अटॅक ही वेगळी गोष्ट आहे. हार्ट अटॅक जर टाईममध्ये तुम्ही आले, तरी आम्ही त्याला वाचवू शकतो. पण कार्डियाक अरेस्टला वेळ झाला, आपण वाचवू शकत नाही. पण खूप मोठे वेगवेगळे ब्रँड ट्रीटमेंट वेगवेगळी आहे. समजा आता कार्डियाक अरेस्ट झाला, त्याला पल्स लागत नाही, त्याला सी-पी-आरची गरज आहे. बरं. काही काळ काय होतं, की कार्डियाक अरेस्ट झालाय, की त्याला शॉकची गरज आहे. शॉक दिला, की तो रिव्हर्ट होऊ शकतो. बरं. पण हार्ट अटॅक काय आहे, की ब्लॉकेज आहे, त्याला इमर्जन्सी घेऊन जावा, अँजिओग्राफी करा, अँजिओप्लास्टी करा, पेशंट वाचेल. पण कार्डियाक अरेस्ट जर झाला असेल, तर थोडंसं अवघड असतं. टाईम नसतो आपल्या तेवढा. मग बरं. त्यामुळं ट्रीटमेंट वेगवेगळे आहे आणि ते कळणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही सांगितलं, की हार्ट अटॅक जर यायचा असेल, तर सिम्प्टम्स दिसतात तसे, की येस, घाम येणं किंवा बीपी वाढणं किंवा कमी होणं. पण कार्डियाक अरेस्टला असे काही सिम्प्टम्स दिसतात का? करेक्ट. काय असतं, की कार्डियाक अरेस्ट होण्यासाठी काही रिस्क फॅक्टर आहेत का बघणं खूप गरजेचं असतं. की पेशंटला पहिल्यापासूनच तो हृदयाचा आजार आहे. बरं. त्याचं पंपिंग खूप कमी आहे. तो किडनी प्रॉब्लेम आहे त्याला किंवा त्याला अगोदरच स्ट्रोक येऊन गेलेला आहे. असे पेशंट खूप प्रोन असतात कार्डियाक अरेस्टसाठी. आता एखाद्या पेशंटचं हृदयाचं पंपिंग कमी आहे. बरं. तो पेशंट कार्डियाक अरेस्टसाठी प्रोन आहे. अच्छा. म्हणजे त्याला होण्याची शक्यता खूप दाट आहे. एखादा पेशंट एखाद्याला फॅमिली हिस्ट्री आहे आणि हृदयाचं पंपिंग चांगलं आहे, पण मसलची जाडी जास्त आहे. हे आपण इकोमध्ये आम्हाला कळलंय. त्याला आपण एल-व्ही-ओ-टी ऑब्स्ट्रक्शन म्हणतो, बरं. की हृदयाला जे 4 रखाने असतात. हृदयाचा खालचा रखाना जो असतो लेफ्ट साइडचा, तिथनं ब्लड पंप होत असतं. बरं. हां. आणि जर तिथनं ब्लड जर व्यवस्थित पुढे जात नसेल आणि हे आम्हाला इकोमध्ये माहीत आहे.
तर अशा पेशंट आम्ही सांगू शकतो की तुला हे कार्डियकचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तू जरा सांभाळून राहत जावा किंवा धावपळ जास्त करू नको. म्हणजे हे लक्षण म्हणण्यापेक्षा प्रिकॉशन खूप गरजेचं आहे. पण बर ते प्रिकॉशन घेण्यासाठी तुमचं हार्ट कसं आहे किंवा हृदय कसं आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे रेग्युलर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे की घरामध्ये ऑलरेडी 2-3 लोकांना सडन कार्डियक डेथ झाले, कार्डियक अरेस्ट झाले, तर तुम्हाला प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. हम्म. म्हणजे कार्डियक अरेस्टचे सिम्पटम्स येणार नाहीत, ते खूप शॉर्टमध्ये येणार. बर पण रिस्क फॅक्टर असतील तर ते आपण कार्डियक अरेस्ट वाचवू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे काही लोकांना रिस्क फॅक्टर असतील तर त्यांनी असं होऊ शकतं कार्डियक अरेस्ट, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. अच्छा. आजकाल बऱ्याच तरुणांमध्ये क्रेज आहे बरं का, की व्यायामाला जायचंय, मला जिमला जायचंय. पण यातूनच अनेक असे प्रसंग घडतायत, की जिममध्ये अचानक कोलॅप्स होऊन माणसं पडतायत, मुलं पडतायत आणि अचानक जातायत, सडन करेक्ट, जातायत. करेक्ट. तर मला या सगळ्या गोष्टींबद्दल विचारायचं की नेमकं कारण काय असू शकतं? खरंय. आता कसं झालंय की वयाच्या 20 वर्षाच्या अगोदर सुद्धा लोकांना हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्टनी पेशंट्स दगावतायत. तर मला हेच सांगायचं की ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री आहे कार्डियक अरेस्टची किंवा सडन कार्डियक डेथची किंवा कॉर्नरी आर्टरी डिसीज म्हणजे हार्ट अटॅक येऊन गेला अशी जर हिस्ट्री असेल आणि त्यांना जर जिमला जायचं असेल, हं. तो 20 वर्षाचा का असेना, बरं. तर त्या व्यक्तींनी कमीत कमी आपलं कार्डियक चेकअप करून घेणं खूप गरजेचं आहे. बरं. मग त्यामध्ये बाबा हृदयाचं पंपिंग चांगलं आहे का हे बघणं गरजेचं आहे. इको लागेल, ईसीजी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी चांगलं असेल तर त्यांनी जिमला जावं आणि ते पण हळूहळू बिल्ड करावं. एकदमच सडनली हां, हां, करायला हां, नको, हे हां. महत्वाचं. आणि हे झालं 20-25 वर्षाच्या पोरांमध्ये आणि त्यांना रिस्क फॅक्टर काहीच नसतील तर ते जाऊ शकतात. पण आजकाल असं झालंय की हे खूप गरजेचं आहे. बरोबर. कार्डियक चेकअप करून जाणं खूप गरजेचं आहे. आणि समजा काहीच हिस्ट्री नाहीये, फॅमिली हिस्ट्री नाहीये, काही नाही, पण जर वय 40च्या वर आहे, बरं. हां. मग अशा लोकांनी जिमला जायच्या अगोदर करायला पाहिजे का? करायला पाहिजे. त्यांनी हार्ट चेकअप करायला पाहिजे. कारण 40 वर्षापर्यंत काही झालं नाही म्हणजे काय होणार नाही असं नाही. पण कार्डियक चेकअप आपलं हृदय चांगलं आहे का? एल-व्ही-एच आहे का? आणि काय चेंजेस आहेत का? हे बघणं गरजेचं आहे. मगच पुढे जाणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा अशा कार्डियक आजार आहेत की त्याचं लक्षण काहीच नसतात, पण सडनली होतात. अच्छा. त्याच्यामध्ये ते लक्षणं बघण्यासाठी किंवा त्याचा चेकअप करण्यासाठी कार्डियक चेकअप, इकोकार्डिओग्राफी, ईसीजी हे करून घेणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही रिस्क फॅक्टर बद्दल बोललात. ॲक्चुअली रिस्क फॅक्टर हा शब्द खूप लोकांच्या तोंडी बसलेला आहे. बरोबर. तर रिस्क फॅक्टर म्हणजे नेमकं काय? आणि मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. जर घरात अचानक 40शीतला मुलगा, तरुण, मुलगी, बाई व्हॉटएव्हर ते जर कार्डियक अरेस्टने गेले असतील, तर पुढच्या पिढीचा रिस्क फॅक्टर वाढतो का? करेक्ट. आता ह्या 2 क्वेशनचं मी डिव्हाईड करून उत्तर देईन. पहिलं, रिस्क फॅक्टर म्हणजे काय? रिस्क फॅक्टर म्हणजे एखाद्याला ही गोष्ट असेल तर त्याला कार्डियकचा प्रॉब्लेम होऊ शकतो का? मग त्याचे 2 टाइप आहेत. एक मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आणि नॉन मॉडिफायबल. मॉडिफायबल म्हणजे काय, की ते आपण मॉडिफाय करू शकतो. जसं की तुमचं वजन जास्त आहे. हां, हां. तुमच्या हाईटपेक्षा वजन जास्त आहे. ते मॉडिफाय करू शकता. पण हाईट कमी करू शकत नाही. हं, वजन मॉडिफाय करू शकता. दुसरं आहे तुमचं व्यसन, हं. स्मोकिंग, स्ट्रेस, अल्कोहोल इंटेक ते तुम्ही मॉडिफाय करू शकता. हे रिस्क फॅक्टर आहेत. हे बरोबर. कशासाठी? हृदयाचं नस बंद होण्याचे रिस्क फॅक्टर आहेत. आणि फक्त हृदयाचंच म्हणत नाही. हे रिस्क फॅक्टर तुमच्या ब्रेनच्या नसांमध्ये सुद्धा ब्लॉक असण्याची शक्यता असण्यासाठी रिस्क फॅक्टर आहेत. अच्छा. हे तुम्ही मॉडिफाय करू शकता. आणि फॅमिली हिस्ट्री, जेनेटिक फॅक्टर हे मॉडिफाय नाही करू शकत आपण. आता बरोबर. एखाद्याला अनुवंशिकता आहे घरामध्ये, हार्ट अटॅक होतोय, तर हे आपण मॉडिफाय नाही करू शकत. मग त्यासाठी तुम्हाला प्रिकॉशनच घ्यावं लागणार. तर फॅमिली हिस्ट्री एक इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे. जसं की म्हणलं आता 40 वर्षामध्ये एखादा व्यक्ती दगावलाय, हं, हं, हं. तर सडनली दगावलाय, त्याचं कारण काहीच माहीत नाही. बरोबर. मग हे जेनेटिक असू शकतं किंवा काहीतरी एक जेनेटिक प्रॉब्लेम हृदयाचा असू शकतो. तर त्या व्यक्तींनी पॅनिक न होता ते फाइंड आउट करणं गरजेचं आहे. रेग्युलर वर्षाला चेकअप करणं गरजेचं आहे आणि स्वतःला फिट ठेवणं गरजेचं आहे. ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. काही लोक आता तुम्ही ॲक्टिव्हच नाहीये, हे मॉडिफाईड रिस्क फॅक्टर आहे. तुम्ही आठवड्यातनं 150 मिनिट्स, दिवसाला 45 मिनिट्स चाललंच पाहिजे. बरं. तर हे फिट ठेवण्याचं
महत्त्वाचं इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर तुम्ही मॉडिफाय करू शकता. तसे आता एका तुम्ही म्हणालात की 40 वर्षाचा पोरगा एक्सपायर झालाय, त्याला फॅमिलीमध्ये रिस्क असण्याची शक्यता आहे. त्यांनी सडन कार्डियाकचं रिस्क असण्याची शक्यता आहे. तर त्यांनी ते चेकअप केलं पाहिजे. रिस्क फॅक्टर आहेत का बघितलं पाहिजे. त्यानुसार स्वतःला फिट ठेवलं पाहिजे. तरच ते मॉडिफाय होईल. आणि नक्कीच त्याच्या पुढच्या पिढीनेही या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. तो रिस्क फॅक्टर जास्त इम्पॉर्टंट आहे. मला विचारायचं आहे कार्डियाक इलेक्ट्रोफिजिओलॉजी म्हणजे नेमकं काय? ओके. आता कसं आहे की आपण आजकाल कार्डिओलॉजिस्ट भरपूर आहेत. मग कार्डिओलॉजीचे काही सब ब्रांचेस आहेत. बरं. म्हणजे जसं आपण पूर्वी मेडिसिन म्हणायचो, मेडिसिन नंतर मग कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी असे ब्रांचेस आहेत. आता कार्डिओलॉजीमध्ये पण 3-4 ब्रांचेस आहेत. त्याच्यामधलं ही एक इलेक्ट्रोफिजिओलॉजी म्हणून एक ब्रांच आहे. बरं. तसं दुसरं पिडियाट्रिक कार्डिओलॉजी आहे, अच्छा. जनरल कार्डिओलॉजी आहे आणि इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजी आहे. तसं हे इलेक्ट्रोफिजिओलॉजी एक सब ब्रांच आहे, की ह्या इलेक्ट्रोफिजिओलॉजीमध्ये आम्ही काय करतो, काय बघतो, तर हृदयाचे नसांमध्ये तर ब्लॉकेज आहेच, बघतोच. त्याच्या रिलेटेड इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम काय होतात का? म्हणजे हृदयाचे ठोके वाढतायत, हृदयाचे ठोके कमी होत आहेत. मग ह्यांना काय ट्रीटमेंट आहे, हे आम्ही इलेक्ट्रोफिजिओलॉजी ब्रांचमध्ये बघतो. आणि ही खूप मोठी ब्रांच आहे आणि ही टीम वर्क आहे. सोलापुरात यावरती उपचार होतात बऱ्याच जणांना माहीत नाही आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्यातले एकमेव डॉक्टर आहात इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट. तर आत्तापर्यंत मला असं विचारायचं की हे काम चालतं कसं तुमचं? करेक्ट. आता कसं आहे की इलेक्ट्रोफिजिओलॉजी ही ब्रांचमध्ये हृदयाचे ठोके कमी झालं तर ट्रीटमेंट वेगळी आहे. इलेक्ट्रोफिजिओलॉजी ठोके वाढले तर ट्रीटमेंट वेगळी आहे. पण सर्वात महत्त्वाचं काय इलेक्ट्रोफिजिओलॉजीमध्ये ईपी स्टडी म्हणून एक प्रकार आहे. येस. इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी, की हृदयाचे ठोके जर वाढलेत, बाबा कशामुळे वाढलेत, मग ते त्याच्यासाठी काय करू शकतो, हे बघायची टेस्ट म्हणजे इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी. आम्ही काय करतो की हे टीम वर्क आहे. आम्ही पेशंटला इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी सांगतो. हृदयामध्ये जाऊन हृदयामध्ये 3 वायर ठेवतो वेगवेगळ्या ठिकाणी आणि इलेक्ट्रिकल करंट कुठनं येत आहेत हे आम्हाला ECG वरनं कळतं. बरं. आणि जर इलेक्ट्रिकल वायरमध्ये एक्स्ट्रा वायर मिळाली कुठं असेल, तर ते आम्ही काढून टाकतो किंवा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेट करतो. म्हणजे नॉर्मली काय हृदयाचे ठोके 60 ते 100 मध्ये पाहिजेत. हे नॉर्मल आहे. समजा कधी-कधी हृदयाचे ठोके खूप वाढतात. काही लोकांना 180-200 पर्यंत जातात. धडधड होते, घाम येतो. मग अशा लोकांना इलेक्ट्रोफिजिओलॉजी सांगितली जाते. बरं. आणि ते आम्ही इलेक्ट्रोफिजिओलॉजीमध्ये एक्स्ट्रा वायर आहे की नाही कळतं. आणि एक्स्ट्रा वायर असेल तर त्यांनी बर्न करतो. त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन म्हणतो. मग ज्या लोकांना ईपी स्टडी सांगितलेला आहे, त्या लोक म्हणजे मोस्टली हृदयाचे ठोके जास्त झालेत, अशा लोकांना सांगतो. दुसरं, हृदयाचे ठोके जर कमी झाले, तर त्याला पण ट्रीटमेंट आहे. त्याला आपण पेसमेकर म्हणतो. ते पेसमेकर बसवतो, की ह्याचं काय आहे, की उद्देश काय आहे, तर ईपी स्टडीचा हृदयाचे ठोके 60 ते 100 मध्ये ठेवणं. अच्छा. हे आम्ही इलेक्ट्रिशियन आहोत, कार्डिओलॉजिस्ट बेसिकली. पेसमेकरचा विषय आता तुम्ही काढलात. पेसमेकर म्हणजे सर्वसामान्यांना वाटतं एक डिव्हाइस असतं. ते आपल्या छातीत बसवलं जातं. ॲक्च्युअली पेसमेकर म्हणजे काय? त्याचं काम कसं चालतं? थोडंसं त्याबद्दल सांग. ओके. आता कसं आहे, की पेसमेकर मी मगाशी सांगितलं, की हृदयाचे ठोके 60च्या खाली गेले, तर पेशंटला चक्कर येणे किंवा गिडीनेस म्हणतो. खूप उभारल्यानंतर चक्कर येऊन पडतात. बरं. असं होऊ शकतं. आता ह्या नॉर्मली आपलं काम काय आहे, की हृदयाचे ठोके 60 ते 100 मध्ये ठेवा, हेच काम आहे. आणि 60च्या वर का पाहिजे? तर हृदयाचे ठोके 60च्या वर असेल तरच ब्रेनला सप्लाय चांगला होतो. जे महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत त्यांना ब्लड सप्लाय चांगला होतो. त्यासाठी हे हृदयाचे ठोके 60 वर ठेवणं गरजेचं आहे. अच्छा. मग आता पेसमेकर म्हणजे काय, की हृदयाचे ठोके जर 50च्या खाली गेलेत आणि पेशंटला त्रास होतोय, घाम येतोय, चक्कर येते, असे जर सिम्पटम असतील, तर आणि ECG मध्ये इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम दाखवत असेल, हृदयाचे ठोके 60च्या खाली 50च्या खाली येत असतील, तर अशा पेशंटना आपण पेसमेकर सांगतो. हे काय असतं, की आपण एक वायर हृदयामध्ये ठेवतो. ते लेफ्ट साईडच्या जागेमध्ये एक जागा बनवून मसलच्या खाली आम्ही पेसमेकर ठेवतो. तिथनं एक वायर हृदयामध्ये टाकतो. ते हृदयामध्ये स्क्रू करतो. आणि हे बॅटरी काय करते, कंटिन्युअस हृदयाचे ठोके 60च्या वर ठेवतं. बरं. समजा पेशंटला कधी-कधीच हृदयाचे ठोके कमी होतात.
जेव्हा कमी होतात तेव्हाच ते काम करतं. कधी कधी हृदय ठोके 60 ते 100 मध्ये असतात, त्यांना काय होत नाही. जेव्हा हृदयाचे ठोके खाली जातात तसं आम्ही ते पूर्ण प्रोग्राम करतो प्रोग्राम करतो आणि त्याची बॅटरी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते काम करतं. बर. जेव्हा बॅटरी संपत येते तेव्हा ते सांगतं बॅटरी चेंज करावं लागतं आणि ते नंतर आपण चेंज पण करू शकतो. 7 ते 10 वर्षांनी चेंज करू शकतो असं. ते कळतं कसं की आता बॅटरी चेंज करायची, त्याच्या काय गोष्टी असतात? आता आम्हाला ते त्या बॅटरीची वॉरंटी दिलेली असते बर बर. आणि आम्ही वर्षाला पेशंटला सांगत असतो की तुम्ही येऊन चेकअप करत जावा आणि ते आम्ही बॅटरी चेकअप करत असतो बॅटरी किती राहिली वर्षाला. आता ह्या वर्षी बसवलं तर कमीत कमी 7 ते 10 वर्ष ती बॅटरी चालते. बर. हा. इयरली आम्ही चेकअप सांगतो आणि त्यावेळी नोट डाऊन ठेवत असतो की पेशंटची बॅटरी एवढी आहे एवढी आहे आणि ते बॅटरी संपायच्या अगोदर आम्हाला अलाराम येत असतो. बर. त्या अलारामने आम्हाला कळतं की बॅटरी 3 महिने आहे. मग 1 महिन्याच्या अगोदर आम्ही येऊन चेंज करायला सांगतो. अच्छा. आणि आता बरंच ॲडव्हान्स आलं आहे की रिमोट मॉनिटरिंग करू शकतो आपण. म्हणजे पेसमेकर घरी असेल तर आपण दुसऱ्या ठिकाणी बसून त्याची बॅटरी संपली आहे की नाही हे रिमोट मॉनिटरिंग सुद्धा करू शकतो. अरे वा, म्हणजे ती पण सिस्टीम चालू झाली. डेव्हलपमेंट होतीये, सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत. मला पुढे असा प्रश्न विचारायचा आहे सर. आजकाल तरुणांमध्ये पण हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण काहीच करू शकत नाहीये. आपल्या डोळ्यासमोर एखाद्याला अटॅक आलाय तर सीपीआर देणं तेवढंच महत्वाचं आहे. तर सीपीआर म्हणजे काय, तो सर्वसामान्य माणूस देऊ शकतो का, काय सांगाल याबद्दल? येस, खूप महत्वाचं आहे. आता कसं आहे की एखादा पेशंट कार्डियाक अरेस्ट झालाय, त्याला सीपीआरची गरज आहे. आता सीपीआर म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिसस्टेशन. म्हणजे कार्डियाक आणि पल्मोनरी आपले महत्वाचे 2 ऑर्गन आहेत. कार्डियाक आणि लंग, त्याला पल्मोनरी म्हणतो बर. मेडिकल टर्ममध्ये. ह्या दोघांचं कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. ते असेल तरच आपण वाचू शकतो. म्हणून त्याला रिसस्टेशन करणं म्हणजे त्याला पूर्ववत आणणं, त्याला सीपीआर म्हणतात. अच्छा. हृदयाचं आणि पल्मोनरीचं सगळं काम पहिल्यासारखं करणं, हा. ते बंद पडले, त्याला सीपीआर. मग तो सर्वसामान्य माणूस देऊ शकतो का, कशी पद्धत आहे? देऊ शकतो. कसं आहे, आता पेशंट कार्डियाक अरेस्ट झाला हे बघणं खूप महत्वाचं आहे. तर कसं आहे की पेशंट अरेस्ट झालाय, त्याला आपण पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे की त्याचे पल्स चालू आहेत का, बर. हा. हे बघायला पाहिजे. पेशंट अरेस्ट झालाय, त्याला त्याचं विदिन 20 सेकंद 10 सेकंदमध्ये पल्स चालू आहेत का हे बघणं गरजेचं आहे. त्याचा श्वास चालतो का हे बघणं गरजेचं आहे आणि तो आवाजाला रिस्पॉन्स देतोय का, बर. त्याचं काय नाव असेल काय असेल त्याला बोलून तो आवाजाला रिस्पॉन्स करतोय का. ह्या तिन्ही गोष्टी जर तो करत नसेल त्याला सीपीआरची गरज आहे. सर्वात महत्वाचं तर सीपीआर कसं द्यायला पाहिजे, पेशंटला सर्वात महत्वाचं म्हणजे सेफेस्ट जागेमध्ये घेऊन जाणं. तर पेशंट रोडमध्ये मध्येच पडलाय, तुम्ही तिथे सीपीआर देऊ शकत नाही, एखादी गाडीला आपल्याला उडवून जाईल. हो. त्याला सेफेस्ट जागेमध्ये घेऊन जावं अगोदर, म्हणजे तिथं आपल्याला सीपीआर देत आहे. बरोबर. आणि सीपीआर देताना तुमचे दोन्ही हात घट्ट असे पाहिजेत. एक वर तुमचा हात कुठला काम चांगला करतो, काही डावकुरा असतात, हा. काही उजवे काम करणार. जो महत्वाचा हात आहे तो खाली ठेवावा, वर ठेवून हा भाग जो असतो चेस्टच्या सेंट्रल भागामध्ये बर. कंटिन्युअस दाबत राहणे आणि दाबणं मॉडरेटली दाबणं, म्हणजे कमीत कमी 10 इंच ते हृदय आपला पिंजरा जो असतो छातीचा तो खाली गेला पाहिजे, वर आला पाहिजे. आणि हे 80 ते 120 कॉम्प्रेशन पर मिनिट तुम्ही द्यायला पाहिजे. 80 ते 120 म्हणजे कमीत कमी 100 कॉम्प्रेशन पर मिनिटाला तुम्ही द्यायला पाहिजे. अच्छा, एवढं फास्ट व्हायला पाहिजे? आणि तेवढं कॉम्प्रेशन आत गेलं म्हणजे काय करतोय की हृदय बंद पडलंय, ब्लड पुढे जात नाहीये. आपण काय करतोय की हृदयाला पंप करून ते ब्लड पुढे ढकलतोय. सिंपल सांगायचं झालं तर हृदय बंद पडले, चालूच होत नाही आणि त्याला आपण हे कॉम्प्रेशन देऊन हृदयाचं खालच्या रगातनं ब्लड पुढे जावं ह्यासाठी कॉम्प्रेशन देतो. आणि हे खूप गरजेचं आहे. ते ब्लड पुढे जात राहिलं तर सर्क्युलेशन होत राहील, बरोबर. आपलं ब्रेनचं डॅमेज थांबेल, किडनीचं डॅमेज थांबेल. हे महत्वाचे ऑर्गन आहेत. आणि पल्मोनरीमध्ये लंगमधनं रक्त हृदयामध्ये येतं, तिथं ब्लड कॉम्प्रेशन केलं की पुढे जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की सर्क्युलेशन मेंटेन करतो. ह्याचं महत्वाचा उद्देश काय आहे, हृदयाचं सर्क्युलेशन व्यवस्थित ठेवणं, हे महत्वाचा उद्देश आहे सीपीआरचा. आता किती मिनिटं द्यायचं, काय द्यायचं, आता तुम्ही सांगितलं. आता साधारण कसं असतं की तुम्ही पेशंटचे हार्ट रेट परत पूर्ववत होऊसपर द्यायला पाहिजे. बर. आम्ही
साधारण 20 मिनिटं ते अर्धा तास कंटिन्यूस देतो. बापरे. हा. मग अशा वेळी तुम्हाला कोणतरी हेल्प लागतो हो माणूस. बरोबर आहे. मग त्यावेळेस तुम्ही कॉम्प्रेशन देत असताना सर्वात महत्वाचं दुसऱ्याला सांगितलं पाहिजे की मेडिकल टीमला इन्फॉर्म करा, तोपर्यंत माझं काम चालू बरोबर आहे. आहे. हा. हेल्प फॉर कॉल फॉर हेल्प. दुसरं पहिलं पेशंटला सेफ्टी घ्या, CPR चालू करा, कॉल फॉर हेल्प म्हणजे मेडिकल फील्डला इन्फॉर्म करा, जे इमर्जन्सी लोक आहेत ॲम्ब्युलन्स इन्फॉर्म करा, तोपर्यंत तुमचं काम चालू राहील. दोघं लोक लागतात कधी कधी, कंटिन्युअस माणूस 20 मिनिटं देऊ शकत नाही. बरोबर आहे. नॉर्मली 3 मिनिटाला आम्ही रोटेट करतो. हे जर कार्डियाक अरेस्ट जर हॉस्पिटलमध्ये झालं हा प्रोटोकॉल आहे की 3 मिनिटं एकाने द्यायची, बर. 3 मिनिटांनी रोटेट करायचं. तर काही लोक खूप बिल्ट असतात ते कंटिन्यू देतात, बरोबर आहे. पण 3 मिनिटांनी ते करायला पाहिजे, अच्छा. रोटेशन करायला पाहिजे. आणि पेशंटचा पल्स परत यूज तर CPR द्यायला पाहिजे. आणि हे कुणीही करू शकतं. येस, आणि हे कुणीही करू शकतं. आणि आम्ही आजकाल ले पर्सनला सुद्धा ट्रेनिंग देतोय आणि ट्रेनिंग गावागावात जाऊन देतोय. आणि हे शिकणं खूप गरजेचं आहे. एखादा आपल्या घरातला माणूस जर अरेस्ट झाला, कार्डियक अरेस्ट झाला किंवा हार्ट अटॅक झाला, त्याचं पल्स लागत नाही. मी मागाशी सांगितलं की पल्स लागतोय का, श्वास जातोय येतोय का, आणि तो बोलल्यानंतर रिस्पॉन्स करतोय का, हे बघणं गरजेचं आहे. काही वेळा काय होतं की पेशंटला स्ट्रोक आलाय, तो बोलू शकत नाही, एक साईडला पूर्ण त्याचं अर्धांगवायू झालं, बरोबर. तो हा. बोलू शकत नाही. हम्म. मग त्यावेळेस पल्स चालू असते. अच्छा. मग अशा पेशंटला तुम्ही CPR देऊ शकत नाही. मग त्यासाठी सर्वात महत्वाचं त्याचं पल्स आहे का, श्वास जातोय का येतोय का, आणि दुसरं त्या बोलल्यानंतर रिस्पॉन्स करतोय का. ह्या तिन्ही गोष्टी ॲबसेंट असतील तर तुम्ही न विचारता CPR चालू करा. आणि ह्यासाठी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यांना आवाहन करतो की हे तुम्ही शिका. वाटल्यास तुमच्या गावाकडचे लोक असतील, त्यांना माहीत नसेल तर डॉक्टरना सांगा, कधीही तयार आहेत ते सांगायला. सर, स्ट्रेस आणि हृदयाचा काही संबंध आहे का? आजकाल लहान लहान मुलं पण म्हणतात मला खूप स्ट्रेस आलेला आहे वगैरे वगैरे. आहे. कसं आहे की आजकाल स्ट्रेस हा फॅक्टर एवढा झालेला आहे की इव्हन दो लहान वयापासून ते मोठ्या लोकांमध्ये स्ट्रेस इज इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे की कार्डियकचं काही होऊ शकतं. हार्ट अटॅक आलेला आम्ही बघितलंय की बऱ्याचशा लोकांना, ज्या लोकांना हार्ट अटॅक आलाय, स्ट्रेस एक इम्पॉर्टंट फॅक्टर ठरलाय. बर. मग असं काय होतं? तर कसं आहे की स्ट्रेस आला म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात, ॲड्रेनालिन, इपिनेफ्रिन, हे हार्मोन्स असतात, प्रोटीन असतात. त्यांचं काम काय असतं की स्ट्रेस आलं की ते वाढतात. त्याच्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, हृदयाचं ब्लड प्रेशर वाढतं, आणि हृदयाला ते कंटिन्युअस ॲक्टिव्ह ठेवतात. आणि त्याच्यामुळं BP वाढतो. BP वाढलं की एखादं हृदय, छोटे छोटे नसा जे असतात, जसं की हृदयाची नस छोटी आहे, ब्रेनची नस छोटी आहे, ह्याच्यामध्ये जर प्रेशर वाढलं की कोलेस्ट्रॉल वाढू शकतो, किंवा छोट्या नसांमध्ये डॅमेज होऊन एखादी रक्तगाठोळी तयार होऊ शकते. अच्छा. त्याच्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, पॅरालाइज होऊ शकतो. त्यामुळे स्ट्रेस हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, ते कमी ठेवणं खूप गरजेचं आहे. वयाच्या 40 वर्षांत स्ट्रेस असेल आणि दुसरं काहीच नाही तरी सुद्धा हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे. अच्छा. त्याला नाही म्हणता येत नाही. पण स्ट्रेस एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की स्ट्रेसमुळं हृदय, आपल्या शरीरामध्ये बरेचसे चेंजेस होतात. त्याच्यामुळं BP वाढू शकतो, हृदयाचे ठोके कंटिन्युअस वाढू शकतात, कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. ह्या गोष्टी आहेत. नक्कीच. म्हणूनच म्हटलं जातं की तुम्ही काळजी करण्यानं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? थोडंसं करेक्ट, मेंटली करेक्ट. रिलॅक्स केलं जातं. केलं पाहिजे. आजकाल ना ऐकायला मिळतं सर की लहान मुलांना अटॅक आलाय, शाळेत गेली ती, तिनं डबा उघडला आणि लगेचच तिला अटॅक आला, दप्तराच्या ओझ्यानं ती मधूनच कोलॅप्स झाली, खाली पडली. अशा केसेस आता भरपूर ऐकायला मिळतात. तर लहान मुलांना पण अटॅक येऊ शकतो का? अ, असं बघितलं तर लेस दॅन म्हणजे 10 वर्षाच्या खाली पोरांना किंवा पोरींना हार्ट अटॅक यायला नाही पाहिजे. बर. पण त्यांच्या काही लक्षणं असतील, त्याला दुर्लक्ष न करणं खूप गरजेचं आहे. बर. म्हणजे जसं की बाळ आता 1 वर्षापासून झालं, 1 वर्षानंतर ते त्याचं वजनच वाढत नाहीये, त्याला त्याचं सर्दी वगैरे सारखी सारखी होते, बर. किंवा त्याचे फॅमिली हिस्ट्री आहे तरी पण आपण काही कंजेनाटल म्हणजे लहानपणापासूनच हृदयाचे आजार आहेत अशी फॅमिली हिस्ट्री आहे, अच्छा. असं काही असेल तर आपण बाळाचं हृदय बघणं खूप गरजेचं आहे, ECG बघणं खूप गरजेचं आहे. कारण काही काही लोकांना हृदयामध्ये होल असू शकतात. हृदयाच्या नस, जे ब्लड सप्लाय करणारे जे नसा असतात, त्यांची रचना उलटी सुलटी असू शकते. अच्छा. हृदयाचं पंपिंग लहानपणापासूनच कमी असू शकतं. हे स्क्रीनिंग करणं खूप गरजेचं आहे. बाळ हेल्दी आहे, चांगली गोष्ट आहे. तरी पण
हेल्दी रेग्युलर चेकअप जे असतात ते करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे काय आपण पेशंटचं जीव वाचू शकतो किंवा पुढे होणाऱ्या गोष्टी वाचवू शकतो. अच्छा. एन्जिओप्लास्टी खूप जणांची होते आणि झाल्यानंतर पण डॉक्टर माझ्या हृदयामध्ये धडधड वाढलेली आहे, असे प्रॉब्लेम्स घेऊन पण अनेक पेशंट येतात. तर त्याबद्दल काय सांगाल? हां, आता कसं आहे, की अँजिओप्लास्टी झालेली आहे आणि अँजिओप्लास्टी झाली म्हणजे काय, की हृदयाची नस बंद झालेली आहे. बंद झाल्यामुळं हृदयाचा जो एरिया आहे, त्याच्या पुढं मग रक्तवाहिनी बंद झाली आणि तो डॅमेज झालाय सगळा. हं. कधी-कधी तो डॅमेज रिकव्हर व्हायला खूप वेळ लागतो. कधी-कधी बरं. होतच नाही. असं पण असतं. तर डॅमेज झाला आहे तर तिथला एरिया खूप टणक झालाय किंवा तिथं कॅल्शियम जमा झालाय. अशा लोकांमध्ये हृदयाचे ठोके वाढू शकतात. धडधड होऊ शकते. तर अशा होत असेल तर तुम्हाला चेकअप करून घेणं खूप गरजेचं आहे. किंवा हृदयाचे ठोके खरंच वाढतायत का? वाढले असतील तर त्याला ट्रीटमेंट आहे. ते आपण इलेक्ट्रोफिजियोलॉजी रिलेटेड हृदयाचे ठोके वाढतायत ते बघून आपण ट्रीटमेंट करू शकतो. अच्छा. दुसरं असतं की हृदयाचे अँजिओप्लास्टी ऑलरेडी झाली आहे. पंपिंग कमी झालंय का? वाढलंय का? हे बघणं गरजेचं आहे. रेग्युलर फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे. समजा जेव्हा तुम्हाला हार्ट अटॅक आलाय, तुमचं हृदयाचं पंपिंग नॉर्मल आहे. पण आत्ताच तुम्हाला धाप लागते, छातीत दुखते, धडधड होते, तर तुम्ही रेग्युलर 3-3 महिने किंवा 6-6 महिने हृदयाचं चेकअप करून घेणं गरजेचं आहे. इको बघणं गरजेचं आहे. काय असतं की अँजिओप्लास्टी झाली म्हणजे आपलं काम झालं, हे चुकीची भावना आहे. अच्छा. अँजिओप्लास्टी झाली म्हणजे आम्ही टेम्पररी तिथे एक नळी ओपन केलेली आहे, रक्तप्रवाह चालू आहे. बरोबर. पण समजा तुम्ही गोळ्या बंद केल्या असेल, तर रक्तप्रवाह बंद होऊ शकतो परत. ते स्टेंट बंद पडू शकतो. अच्छा. हां. त्याच्यामुळं पूर्वी नॉर्मल एलव्ही फंक्शन आहे, म्हणजे पंपिंग चांगलं आहे, पण आता कमी पण होऊ शकतो. त्यासाठी रेग्युलर मेडिसिन घेणं गरजेचं आहे. रेग्युलर चेकअप करून घेणं गरजेचं आहे. इको वर्षाला बघून घेणं गरजेचं आहे. ईसीजी 6 महिने बघून घेणं गरजेचं आहे. एखाद्याला अटॅक आल्यानंतर उपचार केला जातो सगळं आणि पुन्हा घरी पाठवलं जातं. पण एखाद्याला हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतरचं त्याचं लाईफ कसं असावं? करेक्ट. आता हे आपण 3 किंवा 4 ह्याच्यामध्ये डिव्हाईड करू शकतो, हं. की हार्ट अटॅक आलाय आणि आता इमिजिएट कसं माझी लाईफ असणार आहे. पहिले 3 महिने. त्यानंतर 3 महिन्यांनी कसं असलं पाहिजे किंवा अच्छा. नंतर वर्षांनी कसं असलं पाहिजे. आता हार्ट अटॅक आलाय, आल्यानंतर आपण त्याला घेतलं, अँजिओप्लास्टी झाली, सगळं झालंय. आता पेशंट मला पहिला प्रश्न विचारतो, की मी कधी जाऊ कामावर किंवा अच्छा. मी काय करू आता? हां, हां. तर ह्यांना सांगायचं असं आहे, की कमीत कमी तुम्ही 2 आठवडे तरी रिलॅक्स राहिलं पाहिजे, रेस्ट घेतली पाहिजे. नॉर्मल ॲक्टिव्हिटी तुम्ही 7 दिवसांनी चालू करू शकता. बरं. पण मेजर ॲक्टिव्हिटी जे असतात, ते कमीत कमी तुम्ही 2 आठवडे तरी रेस्ट घेतली पाहिजे. आणि तुमचं इनिशियली 2 आठवडे नॉर्मल चालणं असलं पाहिजे. शिडीवर चालणं किंवा पायऱ्यावर चालणं नसलं पाहिजे. ओझं उचलणं. उचलणं आम्ही नॉर्मली जर महत्त्वाची नस बंद झाली असेल, तर 10 किलोच्या वर वजन उचलू नका, बरं. म्हणून आम्ही सांगतो. पहिले 2 आठवडे तुम्ही फास्ट पळू नका, हे सांगतो. काही लोकांना पंपिंग खूपच कमी आहे. तुम्ही जर मोशनला जाताय, बाथरूमला जाताय, तर खूप स्ट्रेन करू नका, हे पण बरं. सांगतो. बरं. कारण काय होतं, की तुम्ही स्ट्रेन केलं, तर हृदयावर लोड जास्त येतो. हो. सडनली आम्ही असे बघितलेत, की काही लोकं माझी कालच परवाच अँजिओप्लास्टी झाली आणि घरी गेलो आणि सडनली कोलॅप्स झालो. अरे बापरे! हां. असंही होतं. बाथरूममध्ये तो पडला. काही लोकांचं बायपास मागच्या वर्षी झालं मागच्या महिन्यात झालं आणि आज आलोय तर बाथरूममधून तो पडला आणि तो आलाच नाही. अशा गोष्टी होतात. तर त्यामुळे काय असतं, की हृदयाचं पंपिंग कमी झाल्यामुळं तुम्ही जर स्ट्रेन केला तर लोड हृदयावर जास्त येतो आणि हं. सडनली कार्डियाक अरेस्ट होतो. जसं मी पहिल्यांदा सांगितले कार्डियाक अरेस्ट इरिस्पेक्टिव्ह कशामुळे पण होऊ शकतो. त्यात इम्पोर्टंट कारण कार्डियाक प्रॉब्लेम. तर हे पहिले 2 आठवडे. त्यानंतर ॲटलीस्ट 1 महिन्यापर्यंत तुम्ही फॉलोअप घ्या, गोळ्या व्यवस्थित घ्या. बरं. 3 महिन्यानंतर तुम्ही मेजर काम करू शकता. मेजर म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं कामं आहेत ते करावं लागतात त्या गोष्टी करू शकता. 1 महिन्याने तुम्ही तुमचं कार-बीर, गाडी चालवू शकता. काही प्रॉब्लेम नाही. हेवी काम करू शकता. पण वजन उचलणं तुम्हाला रिस्ट्रिक्टच करावं लागेल. बरं. आणि 3 महिने रेग्युलर ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर 6 महिने रेग्युलर ट्रीटमेंट खूप घेणं गरजेचं आहे. हं. 6 महिन्यानंतर तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्हिटी सगळ्या करू शकता अच्छा. आणि नॉर्मल लाईफसारखं जगू शकता आणि मेडिसिन बंद न करणं खूप गरजेचं आहे. अच्छा. ते खूप महत्वाचं आहे. आम्ही काय करतो, की 6-6 महिन्यांनी मेडिसिनचे डोस आम्ही कमी करत असतो. बरं. हां. ॲडजस्ट करत असतो. हं. पेशंटच्या लक्षणाप्रमाणे बघून हं. आणि काही लोकांना परत काय होत असेल तर त्यांना अँजिओग्राफी सांगत असतो. त्यासाठी रेग्युलर फॉलोअप डॉक्टरचं ठेवणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. ॲट लीस्ट 1 वर्षापर्यंत.
अच्छा. बऱ्याच गोष्टींचा उलगडा इथे झाला. पण जे कोणी ऐकतायत, पाहतायत, तर त्यांना जाता-जाता एक कार्डिओलॉजिस्ट म्हणून काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल? अ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हृदयाचं आजकाल ट्रीटमेंट सगळीकडे अवेलेबल आहे आणि त्याला प्रॉपर गाईडलाईन होणं किंवा काय करायला पाहिजे हे सांगणारे लोकांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि समजा तुम्हाला चेस्ट पेन होत आहे किंवा हृदयाचे ठोके वाढत आहेत, कमी होत आहेत, ह्याच्याकडे दुर्लक्ष कुठल्याही वयामध्ये करू नका. तुम्हाला वाटतंय चेस्ट पेन होतंय, त्याचं ॲटलीस्ट निदान करून घेणं खूप गरजेचं आहे. बेसिक इन्व्हेस्टिगेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि हृदयाचे ठोके वाढलेत, कमी झालेत, ही जी ट्रीटमेंट आजकाल आपल्या सोलापूरमध्ये होते आणि आपण करतोय, ह्याचा पण तुम्हाला लाभ नक्की मिळेल आणि तुम्ही तो घ्यावा. हृदयस्पंदन हार्ट केअरचे हे डॉक्टर बसवराज सुतार सर आपल्यासोबत होते. बऱ्याच प्रश्नांचा उलगडा इथे झाला. थोडक्यात काय आहे, तर हृदय खूप नाजूक असतं. त्याला सांभाळणं आयुष्यभर खूप महत्त्वाचं असतं बरं का. आणि या हृदयाला सांभाळलं तर तुम्ही स्वतःला सांभाळलं असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टरकडे गेल्यानंतर भली मोठी लिस्ट मला देतील, या टेस्ट कराव्या लागतील, त्या टेस्ट कराव्या लागतील म्हणून माणसं तिथे जाणं टाळतात. पण मला वाटतं ते टाळणं म्हणजे पुढचे प्रॉब्लेम्स आपण क्रिएट करणं, हे इथे सांगायला मला आवडेल. म्हणूनच म्हणतीये की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हटलं जातं. त्यामुळे आधी खबरदारी घ्यावी, योग्य आहार, विहार, व्यायाम, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्ट्रेस कमी करा म्हणणं खूप सोपं असतं. पण तो कसा कमी होईल यासाठी प्रयत्न करणं मात्र आपल्या हातात आहे. सर वेळात वेळ काढून ही माहिती आमच्या लोकांपर्यंत, आम्हाला जे पाहतायत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. थँक्यू, थँक्यू. अधिक माहितीसाठी ऐकत रहा 92.7 बिग FM, धुन बदल के तो देखो. आणि आरोग्यम सोलापूरमध्ये आपल्या हेल्थ बद्दल, आपल्या लाईफस्टाईल बद्दल आपण बोलत असतो. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना भेटत असतो. तर निश्चितपणे या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सूचनांचं तर 100% स्वागत आहेच आहे. पाहायला विसरू नका ही स्पेशल सिरीज.